नमस्कार मित्रांनो, मी क्रिकेट समालोचक आर्य बेर्डे. तर आज माझ्यासोबत जोडले गेलेत साताडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे मुख्य आयोजक अर्थातच ओमकार लाड सर आमच्यासोबत जोडले गेलेत. सर, कसं वाटतं या स्पर्धेबद्दल की हे आयोजन तुम्ही केलं आहे? शिवम स्पोर्ट्स आबाप्रेमी साताडे चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. काय सांगाल या आयोजनाबद्दल? प्रथमतः नमस्कार. तुम्ही आपणाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. शिवम स्पोर्ट्स आबाप्रेमी प्रणित सातारे चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व पहिलं. आज आम्ही जे गावात टुर्नामेंट घेत आहोत ती उदयोन्मुख जे खेळाडू आहेत त्यांच्या संकट आम्ही फर्स्ट टाईम टुर्नामेंट घेत आहोत आणि सगळ्यांनी आम्हाला भरभरून अशी सगळ्यांनी मदत केली, त्यामुळे ही टुर्नामेंट आम्ही पार करू शकतो एवढं मी सांगतो. हां, तर तुम्ही पेशाने डॉक्टर आहात आणि तुम्ही क्रिकेट देखील चांगल्या प्रकारे उत्तम रीतीचं क्रिकेट तुम्ही खेळतात. तर तुम्ही हे जे क्रिकेट चांगल्या प्रकारचं खेळतात ते कोणाला डेडिकेट कराल? डेडिकेट म्हणजे आमचं जर जुना क्रिकेटपटू म्हटलं तर सौरव गांगुली माझा आवडता प्लेयर आहे आणि आता नवोदितमध्ये म्हटलं तर विराट कोहली यांची बॅटिंग बघण्यासारखी आहे. कव्हर ड्राईव्ह बघण्यासारखं विराट कोहलीच आहे. त्यांना बघूनच आम्ही क्रिकेटचे धडे घेत असतो. दोन्ही पण क्रिकेट खेळतो, लेदर क्रिकेट पण खेळतो आणि टेनिस पण खेळतो. ओके, आणि तुम्ही वेळेचं मॅनेजमेंट कसं करता? म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला काम देखील करावं लागतं आणि इथे क्रिकेटमध्ये देखील तुम्ही पाहिलं तर वारंवार वेळ देत असता. तर वेळेचं मॅनेजमेंट तुम्ही वारंवार कसं करता? मॅडम डॉक्टर असल्यामुळं मॅक्झिमम काय प्रॉब्लेम येत नाही मला. म्हणजे जास्त करून घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळं मी क्रिकेटसाठी वेळ देतो एवढंच सांगेन. आणि या सातारडे गावामधील आता जर आपण पाहिलं तर अनिकेत सावंत नावाची चर्चा सातत्याने सातारडे गावात होते. तर कोणता असा आणखीन एक खेळाडू आहे जो सातारडे गावात अजूनही फ्युचर होऊ शकतं, त्याचं रायझिंग स्टार ऑफ सातारडे म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाऊ शकतं, असा कोणता खेळाडू आहे? माझ्या दृष्टिकोनातून एक 4 प्लेयर माझ्यासाठी आहेत. एक तर अनिकेत सावंत आहे, ओमकार पाटील, तेजस, ओमकार शिंदे. हे 4 प्लेयर आमच्या गावात रायझिंग स्टार होण्याची शक्यता जास्त आहे. तर आपण पाहिलं असेल की अनेक टुर्नामेंट आपण ऑर्गनाईज करता, डॉक्टरांच्या टुर्नामेंट असतील किंवा सातारडे गावामधील टुर्नामेंट असतील. तर तुम्ही त्या टुर्नामेंटचं मॅनेजमेंट कसं करता? हा जो प्लॅन आहे तो गेली आमचा 15 दिवस ते 1 महिना प्लॅन चालू होता आणि ह्यामागं जे आमचे आधारस्तंभ आहेत प्रदीप रामाने उर्फ आबा यांचा आम्हाला बहुमोल असा वाटा आहे. ते आणि आमची जी नवीन जी आमची पिढी आहे, जी आपली खेळणारे क्रिकेटर आहे, त्याच्यामुळे हे सगळं घडू शकतं. दिवस रात्र काम करतात, त्यामुळे आम्ही टुर्नामेंट चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो. तर ओमकार सर, आपण जे पाहतात आपली जी स्पर्धा आहे सातारडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025ची स्पर्धा आहे, ही स्पर्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्या यूट्यूबबद्दल, KGC लाईव्हबद्दल किंवा ओमकार पाटील सरांबद्दल काय सांगाल? पहिल्यांदा KGC लाईव्हला मालक जे आहेत ओमकार पाटील उर्फ गुंड्या यांना आमच्या सातारडेतर्फे लाख अशा शुभेच्छा आहेत आणि अशीच भरभराटी होत जाऊ त्याच्या KGC लाईव्हला आणि चांगल्या प्रकारे उत्तम टुर्नामेंट मिळू द्यात. आणि आम्ही जिथं लागेल तिथं त्या KGC लाईव्ह शिवार आम्ही टुर्नामेंट करत नाही आणि त्याला आमच्याकडून शुभेच्छा आहे. आणि KGC लाईव्हला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा एवढंच सांगतो.